हालेलुया. अशा अनेक गोष्टी कानावर येत आहेत, हो की नाही. हिमालयातलं म्हणे बर्फ सध्याला जास्त वितळत नाही आहे, कारण यावर्षीचा पाऊस चांगला झाला आहे, त्यामुळे नद्यांचा पूर येण्याची शक्यता थोडीशी कमी झालेली आहे. परंतु हिवाळा वाढण्याची शक्यता, असं एक औरंगाबादमधले नाही का भाकीत करणारं वातावरणावर अरुणला पण माहीत आहे, असा एक व्यक्ती आहे की तो त्याचं परफेक्शन असतं. हे सगळे काही गोष्टी दिवस कसं जातो काही कळेना. नॉलेज तर खूप वाढत आहे, म्हणजे नाही का, पण त्या नॉलेजचा मला का उपयोग आहे काय देणे घेणं. आता तुम्ही सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, असं मी दिवसभर सांगत बसलं तरी ते कमीच आहे, हो की नाही. भरपूर नॉलेज आहे. आता काल जोशवानी काय काय ह्याच्या यूट्यूबवर बघितलं, त्याच्या मम्माला त्यांच्याच म्हणजे नाही का जीमेलच्या अकाउंटवर तो बघत असल्यामुळे त्याला ही कल्पनाच नाही की मम्मीला सगळं कळतं. आणि त्यामुळे नंतर ते त्याला संध्याकाळी बोलताना लक्षात आलं की हिला कळतं तरी कसं काय. अशा अनेक गोष्टी कानावर येत आहेत, बघत आहोत आपण, आणि लक्षात येतं की हे सगळं 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 नॉलेज रोज वाढत आहे, हो की नाही. हे कशाचे सगळे चिन्ह आहेत, काय आपल्याला याचा उपयोग आहे का, एवढ्या सगळ्या गोष्टी मी अजून भरपूर सांगायला बसणार होतो. म्हणजे नाही का, आमच्या इथं सोरेगावला 4 कुत्रे काल भांडत होते, आणि त्या कुत्र्यांच्या भांडणामध्ये एक बेडूकमध्ये आल्यामुळे त्यांच्यामध्ये गोंधळ झाला की ते त्यांची भांडणं सुटली, परंतु ते बेडकाच्या मागं लागले. असा एक बातमी आली होती. आता त्या बातमीला किती महत्त्व द्यायचं, ती बातमी एवढ्या मोठ्या चॅनलवर का दाखवली गेली, त्यांना वेळ नव्हता का, अशा अनेक गोष्टी मनात आल्या. हरकत नाही, पण वेळ होता, बघत घेतो, असं जात होतं, न्यूज येत होत्या आणि आपण वेळ जात होता. ज्ञानामध्ये भर पडत होती, पण ते ज्ञान खरंच गरजेचं होतं का नाही होतं, हा सगळ्यात ज्याचा त्याचा प्रश्न आहे, हो की नाही. 1 किलो करडे तेल महिनाभर जात होता, परंतु मागच्या महिन्यामध्ये 1.5 किलो लागला. हा एक संशोधनाचा विषय गृहिणींमध्ये चालू झालेला आहे की ते तेल जे आहे, आजकाल ते ग्राहक बचाव मंच आहे ना, ते सांगत आहेत की ते 900 मिलीलिटर असतं का बघा. तर कदाचित मी घेतलेलं कदाचित कमी असू शकेल. आपल्याला बसल्या बसल्या कानी पडतं, डोळ्याला बघायला मिळतं, कारण आपल्याकडे ज्ञान वाढत आहे, हो की नाही. तर असंच देवाने ऑलरेडी सगळं सांगून ठेवलं होतं की ज्ञानाची वृद्धी होईल, ज्ञानाची वृद्धी होईल, इतकी होईल की तुम्ही तुमचं जे डोकं आहे ते काम करेल का नाही, काय करावं हे कळणार नाही. दानिएलाचं पुस्तक 12वा अध्याय 4थं वचन, दानिएल 12:4. मग आपल्याला कळेल की ही प्रस्तावना का होती. वाचा मोठ्याने. दानिएला, तू अंत समयापर्यंत ही वचने गुप्त ठेव व हे पुस्तक मुद्रित करून ठेव. पुष्कळ लोक इकडून तिकडे फिरतील व ज्ञान वृद्धी होईल. आणि काय होईल, ज्ञानाची काय होईल, ज्ञानाची वृद्धी होईल. या आपण प्रार्थना करू. प्रभू येशूच्या महान नावामध्ये अबा पिता, आम्ही धन्यवाद देतो या सुंदर समय. आम्ही प्रार्थना करतो या वचनाकडून तू आम्हाला बोध कर परमेश्वरा. हे आमच्या उपयोगासाठी, आमच्या वाढीसाठी, मंडळीच्या उन्नतीसाठी असू देत, आणि तुझ्या नावाचा गौरव होऊ देत. तू वचनातून आम्हाला समजावून सांग प्रभू. येशूच्या महान नावामध्ये ही प्रार्थना विनंती करतो, म्हणून ताई बाप्पा, आमेन. एकदा जोरदार टाळव परमेश्वरासाठी. आणि खरंच परमेश्वर महान आहे. आता ही अंत समयाची वचने जर तुम्ही दानिएल 12वा अध्याय पहिल्या वचनापासून वाचलात, तर मिखाईल कसा प्रगट होईल आणि मग तो काय काय करेल, आणि हे सगळं करत असताना 4थ्या वचनामध्ये असे येते की हे दानिएला, शेवटी तू अंत समयांपर्यंत ही वचने गुप्त ठेव म्हटलेलं आहे. आणि आता तो देव रिव्हील करत आहे अनेक देवाच्या सेवकांकडून, अनेक ठिकाणी आता ही सगळी गूढ गहन अर्थ आणि वचनं प्रगट होत आहेत. आणि हे पुस्तक मुद्रित सील करून ठेवायला सांगितलेलं आहे, इंग्लिशमध्ये सील करून ठेवायला सांगितलेलं आहे. आणि पुष्कळ लोक इकडून तिकडे फिरतील म्हणतात. इतका प्रवास वाढणार आहे. आधी घाबरत होते की इथून तिकडे जायला, आता इतका प्रवास वाढला की एखादी व्यक्ती आज इथे दिसते तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या देशात दिसते. हे आता आश्चर्य मानण्याची गोष्ट राहिलेली नाही आहे, हो की नाही. खूप पूर्वी असं शक्य नव्हतं, परंतु आता सर्व काही शक्य झालेलं आहे. आणि एका क्लिकवर तुम्हाला सगळा डाटा घरी बसल्या मिळतो. आता आपण अनेकांसाठी नाही का ज्ञानामृत देणारे लोक झालेलो आहोत. इतकं ज्ञान आपल्याकडे आहे की वाटायचं कोणाला. श्रोते कमी पडायला लागलेत, ऐकणारे पकडून बसून ऐकवावं लागायला लागलं. म्हणजे आता हे नॉलेज द्यायचं तर कोणाला, हो की नाही. आणि एखाद्याला काही प्रश्न विचारला तर त्याच्याकडचं ते नॉलेज असतं.
परवा अमृता म्हटली की चहा चांगला नसतो, अजिबात चहा प्यायचा नाही. असं 2 वर्ष झालं हा माझ्या मागे तगायला लागला आहे. आणि माझ्याकडे 4 व्हिडिओ आहेत की चहा किती चांगला असतो, तो किती आरोग्यदायी आहे ते दाखवण्याचा मी तिला प्रयत्न करतो आहे, परंतु तो प्रसंग अजून आलेला नाही आहे. इतकं नॉलेज वाढत आहे की एक बाजू सांगते की कॉफी पिणं किती चांगलं आहे आणि दुसरी बाजू असं सांगते की कॉफी अजिबात नाही, विष आहे विष. दोन्ही व्हिडिओ वेगवेगळ्या वेबसाईटवर. ऐकायचं कोणाचं हा मोठा प्रश्न आहे. मी एक विषय सांगतोय, त्या विषयावरनं तुम्ही समजून घ्या की जगामधल्या अशा कॉन्ट्रास्ट अपोजिट नॉलेज किती वाढत आहे. कोणाचं खरं कोणाचं नाही आणि हे ऐकता बघता करावं काय. काल अचानक सूर्यनमस्काराचे फायदे आणि वेगवेगळ्या व्यायामाचे 5च मिनिटात तुमचे साईडचे सगळे फॅट्स निघून जातील. हा व्यायाम प्रकार गेलेला व्यक्ती सध्याला ऑर्थोपेडिकमध्ये इलाज घेत आहे, फिजिओथेरपीकडे त्याला नेलेला आहे. अडकला तो, वेगळा प्रयोग करताना अडकला. घरचे त्याला तसाच उचलून घेऊन गेला मूर्तीसारखा आणि मग त्याला ठीक करण्यामध्ये अजूनही दिवस जात आहेत. आता कुठला व्हिडिओ काय बघून कोणी सुचवला हा मोठा प्रश्न आहे. एखाद्याने काय सुचवलं, 5 दिवसाचा हा डाएट केल्यानंतर तुमचे 5 किलो वजन कमी होईल, हे फॉलोअप करायला गेलो तर चक्कर येऊन पडले आणि नंतर मग वेगळे इलाज करावे लागले. मग डाएट कोणी सांगितला हा मोठा प्रश्न. तो व्हिडिओ किती नाही का लॉजिकल होता, तो सांगणारा डॉक्टर होता का नाही, का त्याचे स्वतःचे अनुभव होते, असे अनेक प्रश्न येऊन जातात. ही ज्ञानाची वृद्धी होत आहे. 1900 पर्यंत 1900 पर्यंत नॉलेज डबल व्हायला, जगातलं जे नॉलेज आहे ते इन्फॉर्मेशनमध्ये बाईट्स जर मध्ये मोजायचे झाले कम्प्युटरच्या भाषेमध्ये तर ते डबल व्हायला 100 वर्ष लागायचे. किती? 100 वर्ष. आणि 1945-50 पर्यंत त्याचा रेशो झाला 25 वर्षापर्यंत. नाही तो दुसरा इमेज ज्याच्यामध्ये नाही का. मग त्याच्यानंतर आत्ता त्याचा डबल व्हायचा रेशो किती माहिती आहे का? डबल व्हायचा किती असेल, किती वर्षाचा असेल? दर 12 तासांनी नॉलेज डबल होत आहे. हॅलो, 1900 पर्यंत नॉलेज डबल व्हायला 100 वर्ष लागायची. 1945-50 पर्यंत नॉलेज डबल व्हायला किती? 25 वर्ष लागायची. आणि आता डबल व्हायला किती लागतात? फक्त 12 तास. तुम्ही कामावर जाऊन घरी येईपर्यंत इतका प्रचंड प्रमाणात नॉलेजची भरती झालेली असती, इतकं नॉलेज वाढत आहे, इतकं काम होत आहे, इतकं संशोधन होत आहे किंवा झालेल्या संशोधनावर पुन्हा काही काम होऊन पुन्हा काम वाढत आहे. जर तुमच्या आपल्या रोजच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर नॉलेज किती होतं माहिती आहे का? एक संशोधन असं सांगतं की 2003 पर्यंत 5 एक्झाबाईट्स इतकं नॉलेज होतं सगळं मिळून. 5 एक्झाबाईट्स. एक्झाबाईट्स म्हणजे बाईट्स झालं. त्याच्यानंतर ते हे चार्ट आहे का असं बाईट्सचा? हां, हे पूर्वी बाईट्स होतं, किलो बाईट्स, KB, आता MBमध्ये माहीत आहे ना तुम्हाला किती MBचा व्हिडिओ वगैरे. त्याच्यानंतर गिगा बाईट्स, हो की नाही, GB. तुमचा आता स्मार्टफोन आहे 128 GB, 256 GBचा. आणि हे लॅपटॉप सध्याला इथे TBमध्ये आहे, 1 TB, 2 TB म्हणजे टेराबाईट्स. आणि त्याच्या पुढे पेटाबाईट्स आणि मग एक्झाबाईट्स. आता झेटाबाईट्स आल्या, पण त्याच्या अगोदर जे एक्झाबाईट्स होतं 2003 पर्यंत म्हणे सगळ्या जगाचं विश्वाचं नॉलेज फक्त 5 एक्झाबाईट्समध्ये बसायचं. तर 5. आणि त्याच्यानंतर जो ज्ञानाचा विस्फोट झाला 2010 नंतरचा, तो चार्ट दाखवा मग असं फ्लो वाढत जातो. 2010 नंतर जो ज्ञानाचा विस्फोट झाला, आपण अनेक भाषणं पण ऐकलं असेल, तर इतकं नॉलेज वाढत आहे की 2010 पासून ते आता 2025ला जो रेशो झाला आहे तो तिकडे दिला आहे तो झेटाबाईट्समध्ये, सगळ्यात टॉपचा. एक्झाबाईट्स नंतरचा झेटाबाईट्स. आणि इतकं नॉलेज वाढणार आहे, वाढतच जाणार आहे. 1 TBमध्ये किती नाही, आता मी ते सांगतो. 1 TBमध्ये 2.5 लाख फोटो बसतात. 12 मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्याने काढलेले 2.5 लाख फोटो बसतात. जर दुसऱ्या अजून समजणाऱ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर 250 मूवीज बसतात. 250 मूवीज 1 TB. आणि जर डॉक्युमेंट्समध्ये सांगायचं झालं तर 65 लाख डॉक्युमेंट्स एका TBमध्ये बसतात. तर तसे 402 लाख TB रोज नॉलेज वाढत आहे. काय बघणार तुम्ही, काय घेणार, किती बघणार, किती हे करणार.
तुम्ही जागे होऊस तर डबल ती नाही का चौपट झालेलं असतं 24 तासात. नॉलेज वाढत आहे प्रत्येक गोष्टीत. तुम्हाला आता काही कुठेही जाण्याची गरज लागली नाही, म्हणजे नाही आहे. काहीही सर्च करा. आता तर व्हॉट्सअपनी सुद्धा AI दिलेला आहे. त्याला प्रश्न विचारला तरी तो उत्तर देतो. पूर्वी काही प्रश्न असेल तर बाबाला विचारायचा मुलगा, पप्पा ओ मम्मी मला हे सांगा की हो हे असं झालं. आता आई बाबांची जागा ए आणि आई वेगळ्यानेच घेतलेली आहे. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती 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 वाढत चाललेलं आहे. हे AIनी एवढीच जागा घेतली आहे का? नाही, प्रचंड प्रमाणामध्ये त्याचे फायदे देखील आहेत आणि जर घेतलं तर त्याचा प्रचंड तोटा आहे. इथे का वक्तृत्व स्पर्धा नाही आहे की फायदे तोटे मी सांगणार आहे. मी फक्त एक गोष्ट सांगत आहे की हे वचन सांगते की ज्ञानाची वृद्धी होणार आहे. ती इतकी होणार आहे की तुम्ही धावणार पळणार, हे नॉलेज घेऊ का ते नॉलेज घेऊ, इतकं प्रचंड नॉलेज वाढणार आहे. अजूनही वाढत जाणार आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये वाढतच जाणार आहे की तुम्हाला कळणार नाही की आत्ता मी जे सांगितलं मगाशी ते सगळे व्लॉगचे उगीचच ज्याचा आपल्याला फायदा नाही ते देखील बघत बसले की 2 तास जातात. व्लॉगचे वेळ नसणारे, रीलचा वेळ असणार आहे. बघा हां, तुमच्या आता फिंगरप्रिंटच्या रेषा बुजायला लागलेत, हो की नाही? आता नवीन एक उपाय आलेला आहे की एवढं एका बोटापुरतं ग्लोव्ज मिळतात आणि ते एकदम स्मूथ आहेत. म्हणजे तुम्ही ते ग्लोव्ज वापरून जर रील्स बघायला लागला तर तुमच्या बोटाचे जे ठशाचे हे आहेत ना ते राहतात व्यवस्थित म्हणे रेषा. म्हणजे पुन्हा फिंगरप्रिंट्स घेताना असं होऊ नये की बोटांच्या रेषाच नाही आहेत. इतका वेळ लोक आजकाल रील्स बघायला सुरू केलेले आहेत आणि त्यांच्यासाठी सोयी देखील आलेल्या आहेत बाजारामध्ये, हो की नाही? आता AI असा पण आणेल की फक्त नजर फिरली तरी तो फिरेल, बोटांची पण गरज लागणार नाही. तुम्हाला हसू येत आहे परंतु हे तितकंच सत्य आहे, तितकंच सत्य आहे. कारण बिनतारी जेव्हा फोन वाजत होता त्यावेळेस ते तांब्याच्या तारांनी जोडलेल्या वायरीतून ते सगळं जायचं. पण एक वेळी त्यावेळेस सांगण्यात आलं की बिनतारी बोलता येणार आहे, म्हणजे तार नाही, वायरलेस, स्वतःचे मोबाईल बोलतो. त्यावेळेस सगळ्यांनी वेड्यात काढलं होतं, असं कसं शक्य आहे का? बाहेर जाणार कसं ना ते वेव्स. आता सगळं काही शक्य आहे. आता बोलणं सोडा, आता बघणं शक्य आहे, हो की नाही? आता एकही गोष्ट अशी राहिली नाही की AI तुमच्याकडे सगळ्या सोयी पण घेऊन येतो, परंतु तितकंच आज एकही जण, माझ्यापासून या जगातला एकही जण जे गॅजेट वापरतात त्यांचा गॅजेटचा प्रत्येक डाटा सुरक्षित त्यांच्याकडे आहे. तुम्ही डिलीट केलेले फोटो पण आहेत, तुम्ही डिलीट केलेले व्हिडिओ पण आहेत, तुम्ही डिलीट केलेले चॅट पण पुन्हा उपलब्ध करून घेता येतं. ते डिलीट केल्याचं समाधान फक्त तुमच्यासाठी आहे तात्पुरत्या स्वरूपात. कारण मी पोलीस आयुक्तालयातल्या शांतता कमिटीतल्या कामामध्ये असताना अनेक गोष्टींमध्ये आम्हाला जेव्हा डाटा लागतो त्यावेळेस महत्त्वाच्या केसमध्ये न्यायालयाने जर आदेश दिले की मोबाईल कंपनी डिलीट केलेला डाटा कुठून आणून देते हे तेव्हा कळतं आपल्याला. आता साधीच गोष्ट आहे. जेव्हा मी विनोद चर्चा करत होतो की मी फोटो राजला पाठवला आणि राजला पाठवलेला फोटो माझ्या ह्याच्यावरनं डिलीट करून टाकला. मग माझ्यावरनं डिलीट झालं ना, पण राजकडे तो आहे. पण राजने पण डिलीट केला तरी जिथं सेव्ह व्हायचं तिथं झालेलं आहे सर्व्हरला. लक्षात येते? तुमची एकही गोष्ट, एकही बाब लपलेली नाही, इतकं भयानक ते आहे. मी ते घाबरत नाही, पण तुम्हाला सांगत आहे, सावध करत आहे. ज्ञानाची वृद्धी तर होतच आहे, परंतु त्याचबरोबर तुम्ही सगळे त्यांच्यासमोर ओपन आहात. तुमचं सगळं काही डाटा आज सगळ्यांना दिसतं, पाहू शकतात ज्यांच्याकडे ही ऑथरायझेशन आहे. ते किती जरी एन्क्रिप्टेड आहे आम्ही पाहत नाही, दुसऱ्याला दाखवत नाही. वेळ आली की सगळं दाखवायला. त्यामुळं हा मोठा गैरसमज घेऊन पण जगू नये. जसं आपण हिस्ट्री डिलीट करतो की मी काय पाहिलं आहे, ती हिस्ट्री देखील सेकंदानुसार, मिनिटानुसार सांगणाऱ्या यंत्रणा आहेत. एवढंच काय की तुम्हाला हे देखील माहीत असेल की जर एखादा सॉफ्टवेअर असे पण आहेत की तुमच्या मोबाईलमध्ये फक्त बघायला घेऊन मी इन्स्टॉल जरी केलं ते एक फक्त, तर तुमचा पूर्ण मोबाईल किंवा तुमचं पूर्ण गॅजेट जे आहे ते पूर्ण माझ्याकडे ॲक्सेस येतं. तुम्ही जे काही कॉल करता, व्हिडिओ कॉल करता, व्हॉट्सअप चॅट करता, ते सगळे मी इथे घरात बसून बघू शकतो. इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे.
आता कोणाच्या मोबाईलमध्ये हे सॉफ्टवेअर आहेत का नाही आहेत हे तपासण्यासाठी चर्च संपल्यावर माझ्याकडे यायचं नाही, पण सावध राहा. तर वचन सांगतं ही ज्ञानाची वृद्धी होत राहणार आहे आणि ही शेवटच्या काळातली चिन्ह आहेत. तुम्ही आता अंतिम समयापर्यंत येऊन ठेपलेला आहात. एवढं ज्ञान वाढत आहे प्रचंड प्रचंड. म्हणजे ते तुम्हाला त्या टेराबाईट्समध्ये मी सांगितलं की एवढ्या टी व्हीमध्ये एवढी बसतात, ते 402 लाख टी व्हीचं ज्ञान रोज वाढत आहे. मग ते यूज्ड आहे, नवीन आहे, सगळंच त्याच्यात इन्क्लूड आलं. परंतु एवढं नॉलेज करायचं काय? डोक्याचा भोगा होईल. परंतु लोक आजकाल बघा ना, इथं यायच्या अगोदरपर्यंतसुद्धा समजा आता रोजमेरी तयार झालेली आहे, सॅम्युअल तिची वाट म्हणजे सॅम्युअलसाठी ती वाट बघत आहे. करणार का? एखादा गॅजेट असं आहे ना, भले तुम्ही हजारो जुबाने गाय हे गाणं व्हिडिओवर चालू आहे, इकडे खाली दिसतंयच परत दुसरे काय काय. मग ते संपले की आपण जरा सरकवलं बोट की आपण वेगळ्या दुनियेत जातो. मग काय काय ट्रेलर बघा, कोणाचे डान्स बघा, कोणाचे चांगल्या ठिकाणचे व्हिजिट बघा, असं करत 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 हा कधी तयार झाला, हा कधी चर्चला गेला ह्याचा पत्ताच लागला नाही. आणि हा गेल्यानंतर तिला फोन जातो त्याच मोबाईलवर जिथे बघत आहे, अरे कुठेस तू? मगाशीच गेलो मी, मला वाटलं तू गेलीस. अरे नाही नाही मी रूममध्ये तिकडे बसले होते. अरे अच्छा असं झालं का? मग इथपर्यंतची ह्यांचं आज तसं झालेलं आहे की नाही मला माहीत नाही, पण अशी शक्यता नाकारता येत नाही की इतके आपण मग्न झालो आहे. पूर्वी या गॅजेटचे काही जण आभार पण मानतात बरं का. प्रचंड तापट असलेला नवरा, प्रचंड तापट असलेली बायको गॅजेटमुळं कुठं मग्न होते हे कळत नाही. त्यामुळं आपलं घर जरा शांतीचं वाटायला लागलेलं आहे. त्यामुळं ह्या गॅजेटला धन्यवाद देणारे लोक पण आहेत की आमच्या घरातली भांडणं एक स्मार्टफोननी कमी झालेलं आहे सर, असेही काही आपल्याला ऐकायला मिळतं. पण हा उपाय नाही आहे बरं का, हा उपाय नाही आहे. आज गॅजेटमधले रमलेले सगळे तरुण, सगळे तरुणी आणि आपण देखील प्रौढ जे आहोत, गॅजेटमध्ये जर आपण रमलेलं असेल तर माझी जी समस्या आहे, माझं जे काम आहे, माझा जो व्यवहार आहे, माझा जो जॉब आहे, त्या सगळ्या गोष्टी तशाच राहतात बरं का. तुम्ही 2 तासांनी उठल्यानंतर समस्या सुटलेली नसती. तुम्ही 2 तासांनी उठल्यानंतर काम संपलेलं नसतं. घरातलं झाडू मारायचं असेल, कपडे धुवायचे असतील, स्वयंपाक करायचा असेल, पुरुषांचे जे काही स्वतःची कामं असतील ती सगळी कामं जिथल्या तिथंच असतात. नंतर पळापळ तुमचीच होत असते. पण लोकांनी आता याला देखील स्वीकारलेलं आहे. आता तितका वेळ जाऊ नये म्हणून आता गाड्यांना मोबाईल स्टँड आलेले आहेत, कारमध्ये मोबाईल स्टँड आलेला आहे, हो की नाही. मी एक नवीन ॲडव्हर्टाईज तयार करण्याचा विचार करत आहे की मोबाईल ॲसिस्टंट नेमायचा आणि त्याला बहुतेक रिस्पॉन्स मिळेल, ते बिझनेस चांगला चालेल असा माझा अंदाज आहे. म्हणजे तुम्ही मोबाईल बघत राहायचं, फक्त आम्ही तुम्हाला रस्ता पार करून देणार, तुम्हाला ऑफिसला पोहोचवणार आणि ऑफिसवरनं घरी आणणार, अशी लोक नेमणार आणि त्यांचं मासिक पगार जे काय असेल तुम्हाला परवडेल अशा हिशेबात असेल. आणि या बिझनेसला नक्कीच फायदा होईल असं निश्चित खात्री वाटते. कारण इतके आपण त्याच्याबद्दल आहारी गेलेलो आहोत आणि हे वचन सांगते हे होणार, हे होणार. आणि म्हणून मी सावध करत आहे, अजूनही सावध व्हा. आता हे फक्त एवढंच होत आहे का? नाही. या सगळ्या प्रकारातून आज किती जरी सुंदर वचन चर्चमध्ये होत आहेत सगळ्या, परंतु या सगळ्यात मोठा प्रभाव कुठला पडत आहे? गॅजेटचाच पडतो. कारण वचन हा 40 मिनिटाचा होता, 20 मिनिटाचा होता, किती होता, आणि त्याच्यानंतर आपण तासनतास वेगळं काहीतरी बघितलेलं आहे. परिणाम कोणाचा होणार? सिंपल आहे, मी काय सांगायची गरज नाही, तुम्ही उत्तर द्यायची गरज नाही. की आजकाल आपल्या डोक्यावर, मनावर परिणाम होण्याचं कारण आणि परिणाम का होत आहेत, कुठल्या गोष्टीने होत आहे, हे सर्वश्रुत आणि सर्वज्ञान आहे, सगळ्यांना माहीत आहे. आणि याचेच परिणाम होत आहेत की धार्मिकता, आत्मिकता कमी होऊन आपण वेगळ्याच रियालिटीमध्ये जगत आहे. ज्या गोष्टींचा सुरुवातीला मी उल्लेख केला त्याचा माझ्या जीवनाशी काय संबंध आहे? त्याला 18 पाय होते ना 19 होते, त्याची न्यूज मी ऐकत बसू का? तो पक्षी तिकडून निघाला म्हणे, निघू देत ना, माझं इथं घरातलं काम पडलेलं आहे, माझं जॉब आहे, माझं करिअर आहे, ते बघायला पाहिजे ना मी. अरे माझं ते सदा खराचा तो नाही टाकतं धाडधाड, ते व्हिडिओ मी बघितले आणि त्या व्हिडिओमध्ये त्याचा मुलगा म्हणे आज गणवेश घालून गेला. अरे मला काय फायदा आहे त्याचा? आणि आपण त्याचं बघत बसतो. ते UK मधल्या कोणाचं काय 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 बघत बसतो आपण.
एखादी मूवी टाकतो कोण नसलं तर ती मूवी 2-2 तास बघत बसतो. शेवटचं 15-20 मिनिटाचं लास्ट फाईट लास्ट सीन राहिलेलं असते. कोण बोललं तर 2 मिनटं 5च मिनटं ते पूर्ण व्हायचं ना. तुम्ही बांधिलात, तुम्ही जखडलेले आहात. थांबा हो, अख्खं काम थांबलेलं आहे तुमचं. ते पूर्ण झाल्यावर मग हां ठीक आहे, आता फक्त डोळे दान करता येणार नाही अशी वेळ आलेली आहे. कारण डोळ्यांची एक्सपायरी तुम्ही आधीच घालवलेली आहे. ते दुसऱ्या डोळे देऊन त्याला दिसणारच नाही असे प्रकार आहे. इतकी भयानक परिस्थिती सध्याला येऊन ठेपलेली आहे. आपले डोळे ओरडून सांगतात, अरे बाबा तू 15 मिनटं झाले असं केला नाही. असं ते करणं गरजेचं आहे, नाहीतर मला त्रास व्हायला लागला आहे. इतकं आपण मग्न झालेलो आहोत. आणि हे होणार कारण शेवटची कसं असणार आहे. 2 तिमोथी 3 अध्याय 1 ते 7 वचनांमध्ये सध्याला जी पिढी आहे, सध्याला जे चाललेलं आहे ते या पद्धतीने आहे. आणि वाईट वाटून घेऊ नका, कारण आपण याच्यातून जात आहोत. तुम्हाला याच्यात आपणही दिसू, शेजारचाही दिसू शकतो. 2 तिमोथी 3 अध्याय 1 ते 7 वचनं. 2 तिमोथी चॅप्टर 3 वर्स 1 to 7. वाईट वाटून घेऊ नका. शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. हां 1 ते 7. माणसे स्वार्थी, हां हे हळूहळू असा, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांना न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, सहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, फूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य, सुभक्तीचे फक्त बाह्य रूप, तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होती. त्यांच्यापासूनही दूर राहा. त्यांच्यापैकी असे काही लोक आहेत की जे घरात हळूच शिरून पापांनी भारावलेल्या, नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या, सदा शिकत असूनही, परत एकदा वाचा, सदा शिकत असूनही, परत एकदा वाचा, सदा शिकत असून, आता सगळे मिळून वाचू. सदा शिका लागलात ना. रोज नॉलेज मिळवते. रोज वचनाची नॉलेज, रोज या वचन, त्या पास्टरांचं वचन, हे ऑनलाईन वचन, ते सगळं बायबल स्टडी रोज. सदा शिकत असूनही, सदा शिकत असूनही, सदा बरं का. किचनमध्ये सुद्धा वचन चालू आहे, तिकडे गेलं तर वचन चालू आहे, जिथं जाऊ तिथं वचन चालू आहे. सदा आपण शिकत आहे आपण. तरी देखील हे असे लोक आहेत जे सतत चहाडखोर आणि निंदक, स्वार्थी, क्रूर असणारे लोक, जे कधी घरात शिरतील आणि असं सदा शिकत असलेल्या पण सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहोचणार, हां या बायकांना काय करायचं. ते भोळ्या स्त्रियांना ते वश करतील. हो, पण का वश करतील? कारण सदा ऐकत असूनही ते सत्याच्या ज्ञानाला कधीही पोचत नाहीत. सत्य काय? माफ करा, क्षमा करा, पश्चाताप करा, दुसऱ्यांना उपयोगी पडा, देवावर प्रेम करा आणि शेजारावर प्रेम करा. सत्याचं वचन धरायचंच नाही, पण वचनं खूप ऐकायचं, सदा शिकत राहायचं. असं वाटतं की नाही का, काय यांचं देवाबद्दल यांचं किती प्रेम आहे, देवाबद्दल ती किती आस्था आहे, परंतु आचरणामध्ये कधी बदल होणार. आणि अशा बायकांना बहकणं इझी आहे, कारण तुम्ही सत्यापर्यंत पोचलेले नाही आहे. आणि अशा स्त्रियांना, आता इथं फक्त स्त्रिया म्हटलं आहे, आपण सगळेच घेऊयात, अशा लोकांपर्यंत कुठलं वचन, बहकवणारं वचनसुद्धा ऑनलाईन सांगणारे लोक आहेत. सत्य सांगता सांगता असत्याकडे किंवा एखादी क्लुप्ती अशी सांगतील की तुमच्या भक्कम पाया हादरून टाकतील. जे तारणाचं जे संपूर्ण भक्कम पाया जे उभा केलेला आहे वडील मंडळींनी, चर्चमधल्या पास्टरांनी, जे वचनांनी तयार झालेला पायासुद्धा हलवून टाकण्याची ताकद ह्या चुकीच्या शिकवणीमुळे आज झालेली आहे. अनेक लोक, आता एखादा चांगला प्रीचर, ग्रेट प्रीचर, रोज त्याचं प्रीचिंग ऐकतो आणि त्याचं अवलोकन करताना, अवलंब करताना खूप छान वाटतं. पण अचानक एखादा बीज असा पेरून जातो तो की ते बायबलच्या आधारभूत वचनांना नसतं. आणि मग ते वचन घेऊन ती स्त्री, भोळी स्त्री अडकते. आणि का बरं इथे स्त्रियांचा उल्लेख केला आहे? कारण स्त्री हा घरात महत्त्वाचा पाठ निभावणारी व्यक्ती आहे.
लक्षात येत आहे? स्त्री ही महत्त्वाचा पार्ट निभावणारी व्यक्ती आहे घरातली. तिला वश केलं की अख्खं घराची वाट लागायला वेळ लागत नाही. स्त्री जसं घर बांधते म्हणते, तर त्या बांधणाऱ्याच्या व्यक्तीला जर वश केलं तर विषय संपला. मेन डॉक्टरीच त्यांच्यामध्ये पेरलं. आणि असे कितीतरी, आता आम्ही का सांगू शकत नाही त्या लोकांची नावं, कारण त्यांची इतर सर्मन खूप छान आहेत, इतर बायबल टीचिंग त्यांचं खूप छान आहे. पण एखादं भ्रष्ट शिक्षण सहजरित्या तुमच्या जीवनात त्यांच्याद्वारे उतरतं आणि मग तुमचं पूर्ण आयुष्य इकडचं तिकडं होतं. त्यामुळे आपण कोणाचं ऐकतो? इतकं ज्ञान वाढत आहे, इतकं ज्ञान वाढत आहे. आता मी जे सावधान केलो ती सावधानता होती आपल्यातल्या चुकीच्या शिक्षकांबद्दल. आता वेळ आलेली आहे की शिक्षण हे फक्त शिक्षक किंवा एखादा पास्टर किंवा बायबल टीचर्स देतो असं नाही आहे. आजकाल शिक्षण देणारी ही सगळी व्यवस्था तयार झालेली आहे. तुम्हाला बायबल टीचिंगचे अनेक वेबसाईट दिसतील, अनेक पुस्तकं ऑनलाईन मिळतील, अशा सगळ्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. आणि आज हे AI शक्य झालेलं आहे. कोणामुळे? AI शक्य झालेलं आहे. आणि AI काय काय करू शकतो आपण थोड्याच वेळात बघूयात. तर मग आज एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त या AI होऊ शकतं. आणि AI एखादी चांगली गोष्ट पण होऊ शकते की जी सध्याला सुरू आहे. एक मृत झालेला हिरो किंवा हिरोईन, तिला तिचे जे काही एखादे शूटिंगचे जे काही तिच्या हालचाली आहेत त्या सगळ्या AIने एकदा टिपल्या तर दुसऱ्या स्त्रीला ते पार्ट करायला लावून तो चेहरा तसाच तिथं राहतो. तर आज तुम्हीच पुन्हा दिसू शकणाऱ्या चित्रपटामध्ये एखादा महान कॅरेक्टर जर गेला तर त्याला घेऊन चित्रपट बनवणं आता अशक्य नाही आहे. त्याच्या आवाजात पुन्हा एखादं प्रीचिंग करणं अवघड नाही आहे. आम्ही जरी गेलो तरी माझ्या याच आवाजामध्ये एखादं सर्मन पुन्हा एकदा सांगणारा मीच दिसलो तर आश्चर्य करायची गरज नाही. इतकं जग पुढं गेलेलं आहे. माझाच आवाज, तो आवाजसुद्धा पूर्ण क्रॉप करतो, पाहिजे तिथं वापरू शकतो. तुम्ही बघितलं आता एक फोटोला, एक स्टिल फोटोला त्याचे लिप्स तो हलवू शकतो जे खरे खरे वाटतात. जर तुम्ही युवराजचं बघितलं असेल तर युवराजचं जरासुद्धा वाटत नाही की युवराज नाही बोलला म्हणून. संजय ब्रदरचं थोडंसं क्लोजअप फोटो असल्यामुळे तुम्हाला जाणीव होती, परंतु युवराजचं बोललेलं जरासुद्धा हे होत नाही. आणि आज एक सेकंदासाठी प्ले कर, मग हे न कळेल. तो उभारला, काय कुठून वाटतं तो नाही बोलला म्हणून? हां, एक फोटोतल्या बंद ओठांना जर AI हलवू शकतो, आवाज देऊ शकतो आणि तो पाहिजे तो डायलॉग देऊ शकतो. परत मी ते बघत होतो काल, मी दिलेली स्क्रिप्ट तो बोलू शकतो. मग मला सांगा, आता एखादी स्त्रीने काहीच बोललं नाही पण तिच्याकडून काय वधून बोलायचं आणि तिचा व्हिडिओ दाखवायचा असेल तर अवघड राहिलेलं नाही आहे. सिस्टर, तुम्हाला माहीत नाही ती काल काय बोलली होती? खोटं वाटतंय तुम्हाला? एकच मिनिट. हे असं होतंय म्हणून ना मी माझ्या मुलाला कॅमेरा ऑन करायला ठेवला होता. तो व्हिडिओज दाखवतो तुम्हाला. झाला व्हिडिओ दाखवला आणि ते तर लाईव्ह होता. ती येऊन बसली होती आणि गप्पा काय होत्या, अरे आज आमची भाजी हे केली आहे, ते केली आहे, असं गप्पा मारून ती स्त्री गेली आहे. पण आता मी दिलेली स्क्रिप्ट तिच्या तोंडून येणार आहे, तिच्याच आवाजामध्ये. ऐकलं का काल काय झालं? बापरे, ही तर माझ्याकडनं ऐकून गेली आणि इथं ओकली. आता बघितलं पाहिजे आपण याला. इतकं डेंजर जग झालेलं आहे, इतकं भयानक झालेलं आहे. सावधान. एवढंच नाही राहिलं, पूर्ण रिलिजनवर पण अटॅक झालेला आहे. मी प्रॉपर अधिकृत चॅनलची माहिती घेऊन तुम्हाला सांगत आहे. 400 वर्षापूर्वीच्या एका धार्मिक स्थळामध्ये सध्याला रोबोट प्रीच करत आहे. स्थळ वेळ वगैरे तुम्ही शोधा. आता एखादे साईन बोर्ड अशी पण आहे जी मी आणली नाही मुद्दाम, की जिथे लिहिले की आज सकाळची 9ची सर्व्हिस AI जनरेटेड रोबोटद्वारे होणार आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आणि आता AI थ्रू जनरेट, आता तो रोबोटला सिलिकॉनची बॉडी देत आहे. ते खरं खरं माणूस वाटतो, खरी खरी स्त्री वाटते ती. लक्षात घ्या. तर आज ही गत आलेली आहे की AIने प्रीचिंग चालू आहे आणि हे होणार. हे आधीच बायबलमध्ये सांगून ठेवलं होतं. कुणीतरी रिव्हिलेशन चॅप्टर 13 वर्स 14 आणि 15 काढून ठेवा
आणि हे कसं झालं, कसं होणार आणि होत राहणार, त्याच्यामुळे सध्याला सावधान राहा. परंतु हे अवघड आहे, डेंजरस आहे आणि आपण शेवटच्या क्षणांमध्ये चाललो आहे. आता ऑलरेडी AI जनरेटेड वर्शिप सुरू झालेले आहेत काही ठिकाणी, तर सावध व्हा, तुम्ही त्याची शिकार होऊ नका. देवबाप आज आपल्याला सांगत आहे शेवटच्या काळात 2 श्वापद निघतील आणि त्या श्वापदांपैकी एक समुद्रातून निघतो, एक जमिनीतून निघतो. जो जमिनीतून निघतो तो फसवा श्वापद, तो समुद्रातल्या श्वापद जो अँटिख्राइस्ट आहे, जो ख्रिस्त विरोधक आहे, त्याच्या पूजा करण्यासाठी, त्याची अर्चा करण्यासाठी, अर्चना करण्यासाठी, त्याची भक्ती करण्यासाठी जो कसा उद्युक्त करतो ते आपण वचन प्रगटीकरणाचं पुस्तक 13वा अध्याय वचन 14 आणि 15. जी चिन्हे त्या श्वापदा समक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपवले होते, त्यावरून ते पृथ्वीवर राहणाऱ्यांना ठकवते. एक मिनिट, जी चिन्हे त्या श्वापदा समक्ष करण्याचे, श्वापद समक्ष म्हणजे जो समुद्रातून आला होता पहिला, त्याच्याकडे सोपवले होते, त्यावरून ते पृथ्वीवर राहणाऱ्यांना ठकवते. जो दुसरा श्वापद आहे ना ठकवणारा, तो सगळ्यांना ठकवतो. म्हणजे तलवारीचा घाव लागला असताही, तलवारीचा घाव समुद्रातल्या श्वापदावर पहिला जो ख्रिस्त विरोधक आहे, त्याला किती डोके आहेत, त्याच्यावर किती मुकुट आहे, ते घरी जाऊन हा पूर्ण अध्याय वाचा तुम्ही, तुम्हाला कळेल. आणि जिवंत राहिलेल्या श्वापदासाठी मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणाऱ्यांना ते सांगते. एवढा मोठा घाव झाला त्याच्यावर, पण तरी देखील ते घाव निघून गेला आणि तो आजही जिवंत आहे. तर त्याची काय करायला सांगतोय तो? इमेज. काय करायला सांगतो? इमेज. आणि पुढचं वाचा पत्र. श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली. इमेजचं काढ. यासाठी की श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीला नमन करणार नाही ते जीवे मारले जावेत असे तिने घडवून आणावे. श्वापदाच्या मूर्तीने काय करावं? बोलावं. असं होणार. मूर्ती बोलणार. मूर्ती बोलणार येणाऱ्या दिवसांमध्ये. आता येणाऱ्या दिवसांमध्ये नाही, आता ऑलरेडी बोलत आहे. मी अनेक ठिकाणची नावं सांगितली जिथं AI जनरेटेड ऑलरेडी चालू आहे. तुम्ही सावध असा आणि बहकून जाऊ नका. आणि कोणाचे वचन ऐकता, तो खूप मोठा सेवक जरी असेल तर चुकीचं जर डॉक्ट्रिन शिकवत असेल, पण आपले सिद्धांत पाया मजबूत होणं गरजेचं आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये बायबल स्टडीमध्ये सिद्धांतावर आम्ही आधी शिकवणार आहे. तुमचे पायाभूत सिद्धांत मजबूत करणं गरजेचं आहे. जर तुमचे मजबूत सिद्धांत असतील तर AI सारख्या अशा कितीही काही गोष्टी आल्या तर तुम्ही हलणार नाही. त्यासाठी या टीचिंगची गरज आहे. निश्चित ही मंडळी त्याच्यासाठी पुढे अग्रेसर असणार आहे. तर इमेज, ती मूर्ती म्हणजे काय? जो शब्द ग्रीकमध्ये आला त्याचा आहे इमेजचा आयकॉन. ज्या ग्रीक वर्डमध्ये त्याला म्हटलेलं आहे इमेजला. तर इंग्लिशमध्ये त्याला आपण आयकॉन म्हणतो. आणि त्याचे अर्थ काय होतात बघा? लाइकनेस. देवासारखा त्याला दाखवण्यात येणार. आणि आता अशक्य आहे का सांगा मला फक्त. मी एवढी सगळी माहिती आत्ता दिली AI बद्दलची. आता AI जर एवढा पुढे जात असेल, माझ्यासारखा सेम माणूस तो असंच उभा करत असेल, माझा आधीच्या भाषणातल्या सगळ्या शब्दांचा आवाजाचा उपयोग करून एक नवीन भाषण माझ्याकडनं वधवून घेऊ शकत असेल, माझ्या त्या स्टॅच्यूकडून. माझा जर स्टॅच्यू जर केला तर त्या स्टॅच्यूकडून जर तिथे लिहिलं आहे लाइकनेस स्टॅच्यू, सध्याला एक स्टॅच्यूकडून. आणि हे वचनात सांगितलेलं आहे की त्या मूर्तीकडून, मूर्ती बोलणार आहे ती. आणि ऑलरेडी त्याची झलक सध्याला सुरू आहे जगामध्ये. ती बोलणार आहे, ती देवासमीप लाइकनेससारखं ते उभं करणार आहे ते उभं. आणि त्याच्यानंतर ते रिप्रेझेंट, हे सगळं रिप्रेझेंटेशन त्यांना, ह्याला पूर्ण आयकॉनचा इमेजचा अर्थ तेवढा आहे. एवढ्या स्वरूपामध्ये लोकांना बहकवण्याचं ऑलरेडी काम सुरू झालं आहे. तुम्ही धन्यवादित आहात. तुम्ही अजूनही जिवंत लोकांमध्ये सहभागिता करतात आणि जिवंत लोकांबरोबर या वचनाची नाही का आपण चर्चा करतो. जे काही ऐकतो ते सत्य खऱ्या खऱ्या माणसाकडून ऐकता. पण येणारे दिवस असे आहेत, ऑलरेडी आलेलं आहे. तर आपण कधी कधी असं म्हणतो ना, भारत तंत्रज्ञानात एवढ्या वर्ष मागे आहे. ते मागं असल्याचे फायदे एवढे की मी आज सांगू शकत आहे. जर त्यांच्यापर्यंत पोचलो तर तुमच्या घरातसुद्धा एखादा AIचा देवदूत उभा असेल. काय सांगता येत नाही. हो वेळ नाही हो, हे ऐकवतो, छान ऐकवतो, मला पाहिजे तेवढं.
असं मोटिवेशनचं वचन दाबलं तर मोटिवेशनल स्पीच चालू होतं लगेच, असं त्याच्या भाषेत. तुम्हाला पाहिजे त्या इंटोनेशनमध्ये, तुमच्या प्रोनाऊन्सिएशनमध्ये, तुम्हाला पाहिजे त्या कॅरेक्टरच्या आवाज, बच्चनच्या आवाजात ऐकायचा बच्चनच्या आवाजात ऐका, एखादी चांगली हिरोईनच्या गायिकाच्या आवाजात ऐकत असेल तर गायिकेच्या आवाजामध्ये तो ऐकवेल. इतकं काही बदल होत आहे, घडत आहे. तुम्ही सावधान राहा. आणि हे ॲक्च्युली वचनामध्ये जे लिहिलं आहे त्या वचनानुसार घडायला सुरू झालेलं आहे. सो बी अवेअर. आपण काय बघतो, किती वेळ बघतो, त्या बघण्याचा आपल्याला काय फायदा आहे का, ते बघून आपल्या आत्मिक उन्नती होणार आहे का, किंवा आपल्या बिझनेसचा काय फायदा होणार आहे का, मी जी नोकरी करते त्या नोकरीच्या ठिकाणी त्याचा काय फायदा होणार आहे का. आज फायदा बघून आपल्याला जगण्याची गरज आहे. मूर्खासारखं दिलेला वेळ, परमेश्वरांनी उचित कामासाठी दिलेला वेळ, नको ते रील्स बघण्यामध्ये, नको ते दुसऱ्यांचे व्लॉग बघून ते श्रीमंत होत आहेत आणि आपण त्यांचे व्लॉग बघून आपल्या पूर्ण वेळ घातल्यानंतर तिथंच असतो आपण त्या स्पॉटला. घरातलं सगळं त्याचंच असतं, नोकरीच्या ठिकाणची सगळी कामं तशीच असतात, बिझनेस तिथंच असतो आणि आपण तेव्हा जागे होतो आणि पुन्हा पळावं लागतं. हे भयानक चोखड तुमच्या हातात, गळ्यात, डोळ्यावर बांधले गेलेले आहेत. मी ही पावती शैतानावर फाडत नाही, तो करतोच पावती, त्याच्यावर नावाची फाडायची गरज नाही, पण त्याला कारणीभूत आपण देखील तितकेच आहोत. संमती कोण देतं? आपण देतो. तो चाल खेळतोच. जसं आता एक्झॉल्टेशनमध्ये सकाळी झालं, सुरुवातीच्या प्रार्थनेत झालं की नॉलेज वाढणार आहे पण प्रेम महत्त्वाचं आहे. लक्षात येते? नॉलेज वाढणारच आहे पण या सगळ्यामध्ये परमेश्वराची प्रीती, परमेश्वराची जागा, कॅरेक्टर ऑफ ख्राइस्ट हे कुणीही घेऊ नये. म्हणून प्रत्येक वचन ऐकत असताना तुमचा सगळ्यात अधोरेखित गोष्ट ही असली पाहिजे की ही व्यक्ती ख्रिस्ताबद्दल बोलली का, ख्रिस्ताच्या चारित्र्याबद्दल बोलली का आणि बोललेलं चारित्र्य बरोबर होतं का. ह्या सगळ्या टिप्पण्यात जे चेक पॉईंट आहेत ते चेक केलात तर आजचं हे सर्मन ओके होतं. नाहीतर मी हे ऐकून इतर रील्सप्रमाणे सोडून टाकणार. हे तुम्ही डोक्यात घ्या. खूप सावध व्हायची गरज आहे. हे श्वापत जो येणार आहे तो फसवणारा, ठकवणारा जो जमिनीतून येणारा, आणि तो तुम्हाला त्या समुद्रातल्या ख्रिस्त विरोधकाची भक्ती करायला लावणार आहे. आणि तो इतका चालू आहे, तो चमत्कार. मी सगळं ते रिव्हिलेशनमध्ये आपण कधी नंतर शिकणार आहोत, आता मी त्याच्यावर बोलत नाही आहे. तो इतका आहे की मोठमोठे चमत्कार तुमच्या डोळ्यासमोर करणार आहे. मोठमोठे चमत्कार होत्याचं नव्हतं करणारा तो तुमच्यासमोर. तुम्ही विश्वास ठेवणार, तो लाईकनेसमध्ये ते इमेजचा अर्थ इतकं ते प्रचंड गूढ आहे की तो जसंच्या तसं उभा राहणार आहे. तो तुम्हाला ख्रिस्तासारखा हवा तर ख्रिस्तासारखा, तुम्हाला प्रेमळ हवा असेल तर प्रेमळ, पाहिजे तसा तो बदल तुम्हाला घडवून आणणार आहे. आणि हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऑलरेडी लोकांनी खऱ्या दैवताला सोडून चुकीच्या मार्गाने जायला सुरू केलं आहे. काही ठिकाणी चांगल्या गोष्टीसाठी पण AIचे रोबोट ठेवलेले आहेत, ते नॉलेजसाठी ठेवले आहेत, पण ते सांगतात हे फक्त नॉलेज सांगेल तुम्हाला, कारण तो नॉलेजच सांगू शकतो, कारण त्याच्यामध्ये जीव नाही आहे आणि आत्मा नाही आहे, सॉल आणि स्पिरिट नाही आहे त्याच्यामध्ये. बॉडीली ते कशाच्या कुठल्या मेटलनी बनले असतील, परंतु लक्षात घ्या आपल्यामध्ये जे युनिकनेस आपल्यामध्ये आहे ते म्हणजे आपला जीव आणि आपला आत्मा जो परमेश्वराने दिलेला आहे, ज्याच्याने आपण युनिक बनतो. आणि या युनिकनेसवर हल्ला करण्याचं काम रोज सुरू आहे. सो आज या देवाच्या मंदिरात नम्रपूर्वक एक भाऊ म्हणून आवाहन करत आहे की सावध व्हा. तुमचा वेळ कुठे चालला आहे, तुम्ही काय बघताय, आणि प्रत्येक गोष्टीवर करडी नजर आहे. तुम्ही काही डिलीट करा, काहीही हिस्ट्री वॉशआउट करा, तुमच्या सगळ्या गोष्टी, सगळं काही पाहिलं जात आहे, सगळं रेकॉर्डेड आहे. त्यामुळं आपण याच्यापुढे काय बघायचं आणि काय नाही बघायचं हे ठरवूनच ठेवा, म्हणजे जेणेकरून या जगातल्या लोकांना घाबरून नाही, तर ज्यावेळेस ख्रिस्त खरा येईल त्याच्यासमोर तुम्ही निर्दोष सापडले जायला पाहिजे. तर या गोष्टीला घ्या आणि आपला वेळ वाचवा प्रियांनो. खूप गरजेचं आहे. या गोष्टींमधून देवबाप सांगत आहे. 1 कोरिंथियस पत्र 8वा अध्याय 1-2 वचन वाचू आणि आपण प्रार्थनेत जाऊयात. 1 कोरिंथियन्स चॅप्टर 8 वर्स 1 and 2. आता मूर्तीला दाखवलेलं आहे ते पुढचं. आपल्या सर्वांना ज्ञान आहे हे आपल्याला ठाऊक आहे, आणि ज्ञान काय करते, फुगवते, प्रीती उन्नती करते. सो नॉलेज 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 खूप यायला लागलं आहे.
विजडम यायला पाहिजे, अंडरस्टँडिंग यायला पाहिजे. विजडम काय आहे तर त्या नॉलेजचा उपयोग मला काय, मी जे नॉलेज घेणार आहे ते नॉलेज मला उपयोगाचंच नसेल तर मी का घेऊ, किती वेळ वाया घालू. एखाद्या इंडस्ट्रीमध्ये सुरू होणाऱ्या त्या एखादी इंजिनिअरिंगचं काम मी का बसू, माझं ते कामच नाही आहे. बरं ते नॉलेज घेतलं मी, मला काय उपयोग आहे त्याचा. थोडा तरी विचार करा ना. जेव्हा तुमच्यासमोर एखादी रील्स येते, आली म्हणून चांगलं आहे म्हणून बघत बसलो आपण, त्याचा काय उपयोग आहे मला हे पहिल्यांदा बघा ना. ते अशा ज्ञान उपयोगाचं नाही. आणि जर खूप ज्ञानी होत चाललात तर ती फक्त तुम्हाला फुगवेल, फक्त टिकून राहील ते शेवटपर्यंत प्रीती. जर कोणाला वाटत असेल की आपल्याला एखादी गोष्ट कळते, हॅलो, आणि मग आपण थांबणार आहोत, तुम्हाला खूप स्वतः मी शहाणा आहे माझ्यापासून सगळ्यांना, इथं जर वाटत असेल मला लय कळतं, खूप कळतं, तर त्याला वचन म्हणतं ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अद्याप कळत नाही ना. नॉलेज यायला लागलंय, पण ज्या पद्धतीने आपल्याला कळायला पाहिजे अजिबात कळत नाही. अजून कळलं असतं तर मी आव्हान केलं होतं, या रे 8:45 या, 9ला 10 कमीपर्यंत या आणि इथं आराधना करा आणि परमेश्वराबरोबर वेळ घालवा. 3 जण होते, एक सॅम होता, एक मळेकर आंटी होते, एक मोजेस होता. चांगली गोष्ट आहे, तुम्हाला देव निश्चित आशीर्वादित करेल. मी घाबरत नाही आहे, न आलेल्यांना लगेच उद्या देव इथून गेल्यानंतर बघणारच आहे असं सांगणार नाही. खरं तर तसं सांगितलं असतं तर तुम्ही खूप सरळ झाला असता, पण या चर्चमध्ये आपण असं चुकीचं शिक्षण देत नाही, बरोबर आहे ना. खरंच असं दिलं असतं तर मागील 4-5 वर्षात भयभीत झालं असतं. इथं पाय ठेवताना असं थरथर आत येऊ का. पण परमेश्वर प्रीती आहे हो, तो प्रेमळ आहे. त्याच्याकडे यायचं आहे ना तर प्रेमाने या. ज्या दिवशी जमेल ना निश्चित, त्याच्या प्रेमातच नाही ह्याच्यामुळे घोटाळे व्हायला लागले. त्याच्या प्रेमात असलात ना तर प्रियकरासाठी प्रेयसी पळतच जाते, वेळ वाया घालत नाही. आणि तो रुसला तर मी कसा रुसवा काढू, म्हणून त्याच्यावर प्रेमच करा. मग मला सांगायची गरज नाही की 9ला 5 करणे असताना या, जरा येऊन इथं मध्यस्थी करा, गुढघा टेका, या चर्चसाठी प्रार्थना करा, फिरा, हे करायची सांगायची गरज नाही. सावधान व्हा. खूप कळतंय असं जर वाटत असेल तर वचन सांगतं ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे अद्यापही कळत नाही, आणि ते कळण्यासाठी प्रार्थना करा.